राजीगरा आपल्याकडे उपवासामध्ये वापरला जातो. इम्युनिटी बूस्टर आहे. डाएट फूड म्हणून सुद्धा वापरलं जातं. बोन हेल्थसाठी बेस्ट आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमधले सण हे अशा प्रकाराने येतात की ज्या त्या ऋतुमानामध्ये शरीराला जे जे आवश्यक घटक असतात ते त्या पदार्थामधून खाल्ले जातात. तर नागपंचमीच्या सणाला राजीगरा लाडू, चिरमुरे लाडू वगैरे बनवलं जातं. तर आज मी राजीगरा लाडू ही रेसिपी शेअर करते आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे आणि पाक न बघता ही रेसिपी बनवली गेली आहे. खरं तर पाक बघत असताना आपल्याकडून भरपूर चुका होत असतात. कधी कधी लाडू घट्ट होतात तर कधी मऊ होतात. पाक कच्चा किंवा पक्का राहिल्यामुळे हे असं होतं. तर या व्हिडिओमध्ये पाक न बघता लाडू कसे बनवायचे हे मी दाखवले. राजीगरा फुलवण्यासाठी हलकं भांडं घ्यायचं आहे आणि खोलगटसुद्धा घ्यायचं आहे. खोलगट असल्यामुळं राजीगरा बाहेर उडत नाही आहे आणि हलकं असल्यामुळं असं उचलून हलवता येतं, म्हणून हलकं घ्यायचं आहे. तर राजीगरा छान फुलून आलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीनं बाकीचे सगळे राजीगरे असे फुलवून घ्यायचे आहेत. मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला तयार फुललेला राजीगरा मिळतो, ते आणलं तरी चालतं. बऱ्याच वेळा आपण लाडू हे बाहेरून आणून खाल्ले जातात मार्केटमधून, पण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असतं. गूळ घातलंच असेल याची आपण खात्री नाही देऊ शकत. तर घरी गूळ घालून राजीगराचे लाडू छान होतात, पौष्टिक होतात, शिवाय फ्रेश असतात. त्याच्यामुळे घरच्या घरी बनवून खाल्ले तर आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिट्स आहेत. तर अशा पद्धतीने राजीगरे फुलवून झालेले आहेत. भांडं जास्त गरम झालं तर राजीगरा करपतो. प्रमाणातच गरम करून घ्यायचं आहे. खूप छान फुलून आलेले आहेत. हे आता चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जे फुललेले नसतील किंवा बाकी काही त्याच्यामध्ये असेल तर ते त्यातनं पडून जातं खाली. तर हे 100 ग्रॅम झालेत, साधारण 100 ग्रॅम. गूळसुद्धा मी 100 ग्रॅम घेतलेला आहे. गूळ हा सॉफ्ट घ्यायचा आहे. चिक्की गूळ असेल तरीसुद्धा चालू शकतो. शेंगदाणे भरड करून घेतलेत, भाजलेले आहेत शेंगदाणे. 100 ग्रॅमसाठी 100 ग्रॅम हे मेजरमेंट परफेक्ट आहे. चिक्की गूळ असला तर हाफ हाफसुद्धा घेतलं तरी चालतं. हा साधा गूळ आहे. पाणी न घालता मेल्ट करून घ्यायचं आहे. कढाई घेताना जाड बुडाचीच घ्यायची आहे. तर गूळ मेल्ट झालेला आहे. मेल्ट झाल्यानंतर अर्धा मिनिट असं शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. थोडासा गुळाचा कलर चेंज होतो. कलर थोडासा नकळत चेंज झाला की गॅस बंद करायचा आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे गुळाला आणि मग गॅस बंद करायचा आहे. तर छान उकळी आली आहे. गूळ आणि राजीगरा दोन्हीही कॅल्शियमचे रिच सोर्स आहेत, नॅचरल सोर्स आहेत. आपल्या हेल्थसाठी, बोन हेल्थसाठी बेस्ट आहेत. गॅस मी बंद केलं आहे. आता एक छोटा चमचा याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. क्वांटिटी कमी आहे, 100 ग्रॅम राजीगरा आहे म्हणून मी एक छोटा चमचा पाणी घातलं आहे. जर क्वांटिटी जास्त असेल तर 2 ते 3 चमचे पाणी घालावं लागेल. तर राजीगरा ॲड करायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा ॲड करायचे आहेत. आणखीन काही ड्राय मसाले ॲड करायचे असतील तर करू शकता. ड्रायफ्रूट्स किंवा खसखस वगैरे. वेलदोडा पूड आपल्या आवडीनुसार घालायचं आहे फ्लेवर. तर याच्यामध्ये मी फक्त गूळ आणि शेंगदाणे घातलेत. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे. हवं तर तेल किंवा तूप लावू शकता, म्हणजे हाताला चिकटून येत नाही आहे. हलक्या हाताने प्रेस करून गोल गोल वळायचे आहेत लाडू. तर खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत. साधारण 15, 16, 20च्या आत लाडू तयार होतात 100 ग्रॅममध्ये. साईजनुसार आहे. मोठे बांधत असाल तर 10, 12 तर होतातच, पण हे साईज छोटी आहे त्याच्यामुळं जास्त झालेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.